ज्यावेळी हा रोड शो अतुलजी, कोतवाली धन्यवाद. पोलीस स्टेशन ते बळकस चौक या मार्गावर आला त्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांना प्रियंका गांधी यांना भाजपचे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर जे आहे ते काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमोरासमोर आल्याचं इथं आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर ज्या ठिकाणी हा सगळा राडा सुरू आहे या ठिकाणाहून 500 मीटरवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय आहे. या मुख्यालयामध्ये येऊन काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून संघाला आणि भाजपला आव्हान दिलं जात होतं. त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले. ज्या मार्गाने हा रोड शो आला तर त्या मार्गाच्या गच्चीवरून गॅलरीतून जे आहे ते भाजपचे झेंडे प्रियंका गांधी यांना दाखवण्यात आले. आता हा रोड शो संपलेला आहे. मात्र आपण पाहतोय की रस्त्याच्या एका बाजूला काँग्रेसचे कार्यकर्ते तर दुसऱ्या बाजूला भाजपचे कार्यकर्ते आताही आहे. पोलीस या सगळ्या परिस्थितीला नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतात. मात्र भाजपचे कार्यकर्ते इथं आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. भाजपचे कार्यकर्ते भाजपचे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न हे ज्या विषय चालू आहे हा फक्त प्रवीण दटके आणि बंटी शेळकेचा विषय नाही, संघ कार्यालयावरून संघाचा विषय आहे आणि संघाचा जो निषेध होत आहे त्याच्या विरोधात आम्ही उभे आहे. बंटी शेळके हा उमेदवार आहे याचा आम्हाला विरोध नाही आहे. जी ताकद जसं अयोध्येत झालं तशी आम्ही नागपूर शहरात करू. मध्य नागपूरमध्ये संघ कार्यालय आहे तसं आम्ही अयोध्येत जे झालं तसं जे अयोध्येत केलं तशी जी मानसिकता घेऊन हे जी विषय करून राहिले हा विषय एकदम खराब आहे. हा भाजपचा गड आहे. हा भाजप निवडून येईल. बंटी शेळके हा जो धंदा करून राहिला आहे रेमडेसिवीरच्या नावाने रेडिसन हॉस्पिटलच्या नावाने हे जे धंदे कोरोनाच्या काळात यांनी केले आलिशांच्या विषयात केले. तरी प्रियंका गांधी संघाला आव्हान देण्यासाठी इथं आल्या होत्या. 100% जी देशविरुद्ध ताकद आहे. आज प्रियंका गांधीला मध्य नागपूर येण्याची का गरज आहे? मध्य नागपुरात जर प्रियंका गांधी आलाय याचा अर्थ सगळ्या हिंदू समाजाने समजून घ्यावा. प्रत्यक्ष वोटच्या माध्यमातून यांना उत्तर द्यायचं आहे. जे देशविरोधी संविधानाचे कोरेपणा दाखवून आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार जोडले गेले आहेत. वडेट्टीवारजी, नागपूरमध्ये जबरदस्त घोषणा युद्ध, रोड शो संपला प्रियंका गांधींचा, पण काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते ऐकायला तयार नाहीत. नाही, सुरुवात कोणी केली? पराजय हार पुढे दिसते म्हणून बौखलं आता भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणजे घाबरलेले आहे. तो असं म्हणतात बौखला गे आणि त्यातून त्या अशा पद्धतीची हे नेहमीची यांची पद्धत राहिली आहे. म्हणजे काँग्रेसने रोड शो करू नये का, प्रचार करू नये का, किंवा एखाद्या रस्त्याने जाऊ नये का, एवढं का घाबरतात गांधींना? यांची एवढी का फाटते गांधींचं नाव ऐकल्यानंतर आणि झेंडा घेऊन त्याला रॅलीच्या पुढे येऊन घोषणाबाजी करतात. तुमच्या नेत्यांच्या रॅली होतात, अमित शहाचे होते, सगळ्या नेत्यांच्या रॅली होतात. आम्ही कधी करतो काय असा? पण यांनी हा निवडणूक भारतीय जनता पक्षाचा महाराष्ट्रात अधपतन होत आहे. निवडणूक भारतीय जनता पक्ष हारते आहे. त्यामुळे हे असे प्रकार ही मंडळी करताय आणि घोषणाबाजी करून रॅलीला डिस्टर्ब करून हे वातावरण खराब करायचं आणि वातावरण खराब करून वडेट्टीवारजी, काही भाजप कार्यकर्त्यांचं असं म्हणणं होतं की संघाच्या बद्दल अपशब्द वापरले प्रियंका गांधी यांनी आणि म्हणून ते जास्त आक्रमक झाले. अरे संघ काय आहे? संघाचं काय वापरलं? रॅलीमध्ये काय भाषण असतं काय? खोटारड्यांची औलाद आहे सगळी ही. त्यांचे पंतप्रधान खोटं बोलतात, त्यांचे नेते खोटं बोलतात आणि हे पण सगळे खोटं बोलतात. कुठे भाषण झालं? काय संघाबद्दल बोलले? कुठे बोलले? आणि संघाबद्दल जर काय बोलले असतील तर ते तो लोकशाहीमध्ये बोलण्याचा अधिकार आहे. तुम्ही काँग्रेसवर आरोप करताय, तुम्ही नेत्यावर आमच्या वाईट बोलताय. आक्रमक होण्याचं काय आहे? लोकशाही पद्धतीमध्ये ती टीका ही एकमेकावर होत असते, परंतु रस्त्यावर उतरून ज्या पद्धतीनं राडा करायचा ही जी आहे सत्तेची मस्ती आहे आणि केंद्र सरकार असल्यामुळे ही सत्तेचा माज जो आहे हे दाखवलं जात आहे. नाही, तुम्ही भाजपला पराभवाची भीती आहे म्हणालात, ती नागपूरमध्ये भीती आहे, विदर्भात आहे का सगळ्या महाराष्ट्रात आहे? तुम्हाला काय वाटतं? आहे नागपुरात तर आहेच आहे, महाराष्ट्रात आहे, विदर्भात आहे, सगळीकडे भाजप हारते आहे. हे असे उपद्रवी धंदे करणार, हे या पद्धतीनं राजकारण करणार तर ते होणारच.
बर. म्हणून मला वाटतं मगाशी काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी असं म्हटलं की आम्ही भाजपच्या या कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याकरता आग्रह धरू. नाही, नक्कीच आम्ही गुन्हा दाखल करायला आग्रह धरू आणि उद्या कोणाची जीव गेलेत, काय झालं, यातून दंगल उसळली, ते त्यांना हवं आहे. महाराष्ट्र अशांत करून निवडणुका जिंकायचा. भारतीय जनता पक्षाला ज्या वेळेस निवडणुका हारायची लक्षणं दिसतात त्यावेळेस ते जात काढतात, धर्म काढतात, राडा करतात, मंदिर मस्जिद करतात, ते हिंदू मुसलमान करतात. ही यांची पद्धतच राहिली आहे. हे रडीचा डाव असतो, तो रडीचा डाव करतात. ठीक आहे. वडेट्टीवारजी, तुम्ही बोललात न्यूज 18 लोकमतशी, याबद्दल धन्यवाद. प्रियांका गांधी यांची ही रॅली बडकस चौकाच्या इथे पोहोचताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी विविध इमारतींच्या वरून आणि प्रत्यक्ष रस्त्यावरून सुद्धा मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली. प्रियांका गांधी यांना भाजपचे झेंडे दाखवले. भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणा देण्यात आल्या. एवढंच नाही तर पोलिसांनी सुद्धा आक्रमक भूमिका घेतल्यानंतर जय श्रीरामच्या घोषणा सुरू झाल्या आणि या रॅलीतलं वातावरण क्षणार्धात बदललं. आपण पाहतो की नागपूरमधली दृश्य अद्यापही काहीसा तणाव आहे. इथे प्रियांका गांधी रॅली पूर्ण करून आता विमानतळाच्या दिशेनं कधीच रवाना झाल्या, त्या विमानतळावर पोहोचल्यासुद्धा, पण अद्यापही मोठ्या प्रमाणात इथे कार्यकर्ते जमलेले आहेत आणि परस्परांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू आहे. आपण ही काही वेळापूर्वीची दृश्य पाहतो. टी व्ही स्क्रीनच्या उजव्या बाजूची दृश्य आहेत, त्यात प्रियांका गांधी रॅलीत सहभागी झालेल्या आहेत. नागपूरकरांना त्या हात दाखवत आहेत. काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या रॅलीत सहभागी झाले आहेत. तर टी व्ही स्क्रीनच्या डाव्या हाताला आता आपण टी व्ही स्क्रीनवर जी दृश्य पाहतो आहोत ती प्रियांका गांधी यांच्या रोड शोमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे दाखवले, जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. तर काही कार्यकर्त्यांनी प्रियांका गांधी यांनी केलेल्या काही वक्तव्याचा निषेधही केला. उदय तिमांडे आपले प्रतिनिधी थेट नागपुरातून जोडले गेलेत. उदय, सध्याचं काय वातावरण? कार्यकर्ते थोडेसे शांत झालेत का? अद्यापही घोषणाबाजी सुरू आहे. पोलीस काय करतायत? नक्कीच मी तुम्हाला तर ही सगळी दृश्य दाखवतो. इथं मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला, कारण थोड्या वेळा आधी जे आहे इथं तणाव निर्माण झाला होता, कारण भाजपचे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमोरासमोर आले होते. SRPFच्या एक तुकडी इथं मागवण्यात आलेली आणि ही सगळी परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातो आहे. भाजपच्या आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना या परिसरातून आता हटविण्यात जे आहे ते पोलिसांना यश आलेलं आहे आणि इथं मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो आता तैनात करण्यात आलेला आहे. ज्या पद्धतीनं प्रियंका गांधीच्या या रोड शोमध्ये जे आहे ते भाजपच्या कार्यकर्त्यांना भाजपचे झेंडे दाखवले होते आणि त्यानंतर परिस्थिती तणावाची झाली होती. दोन्ही कार्यकर्ते जे आहेत ते आमोरासमोर आले होते. दोन्ही कार्यकर्ते आपापल्या पक्षाचे जे आहे ते नारे देत होते, त्यामुळे थोडा वेळ इथं तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. खरं तर ज्या बडकस चौकामध्ये ही परिस्थिती निर्माण झाली त्या बडकस चौकापासून हाकेच्या अंतरावर जे आहे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय आहे आणि त्या मुख्यालय परिसरामध्ये येऊन काँग्रेस आव्हान देत आहे असा आरोप जो आहे तो कार्यकर्त्यांनी केला होता. आपल्यासोबत आता काही कार्यकर्ते आहेत भाजपचे, त्यांच्याकडून जाणून घेऊया. मला सांग, तुम्ही प्रियंका गांधीच्या रोड शोमध्ये भाजपचे झेंडे दाखवले, नारे दिले, काय सगळे तुम्ही भाजपचे नारे लावलेले आहेत, झेंडे दाखवले आहेत? प्रवीण दादांनी असं काम केलं आहे दादा मध्य नागपूरमध्ये की ते आजपर्यंत बघा, आपण म्हणू तर नाही शकत, पण जो विरोधी पक्षाचा जो उमेदवार आहे ते फक्त प्रचाराच्या वेळेसच दिसतात. पण अशा पद्धतीनं दुसऱ्या पक्षाचे नेते आल्यावर झेंडे दाखवणं हे तुम्हाला योग्य वाटतं का? दादा, त्यांनी पहिली गोष्ट तर संघ जिथे आहे बडकत चौक तिथे त्यांनी म्हणजे भव्य रॅली काढली. त्याच्यामुळे भाजपचे कार्यकर्ता आक्रोश होऊन त्यांनी आक्रोश दाखवला. मला सांग, तुम्ही का भाजपचे झेंडे दाखवले? याच्यातून काय साध्य होणार होतं? मी तर आता आलो, मला काही माहीत नव्हतं, मी घरी होतो काही. मला सांग, या सगळ्या तुमच्या कामामुळे जे आहे ते तणाव निर्माण झाला होता. हा तणाव या सगळ्या निवडणुकीच्या काळात योग्य वाटतं का तुला एक तरुण म्हणून? नाही, तरुण म्हणून मला काही योग्य वाटत नाही. पण
ज्या प्रकारे यांनी आम्ही पार्किंग समोर उभं होतो ज्या प्रकारे या लोकांनी ते बॅनरवर हात टाकले म्हणजे सगळ्यात आधी यांनी दंगेबाजी चालू केली हे बरोबर नव्हतं. आम्ही बीजेपीवाले सगळे कार्यकर्ता शांततेत उभं होतो. या लोकांनी मुद्दामून दंगेबाजीसाठी प्रियंका गांधी यांना नागपूरमध्ये आणलं आणि दंगे करून मुद्दामून आणलाय का प्रियंका गांधीला? प्रचारासाठी तर येऊ शकतात ना नागपुरात. भाजपच्या कार्यकर्त्यांची मनाई कशी काय असू शकते? प्रचारासाठी आले असते तर ठीक आहे, पण प्रचारासाठी आले असते तर पूर्ण फिरल्या असत्या. तुम्ही तिकडे निघाले, बडका चौकात बंद केलं. हा प्रचारासाठी नाही आहे, फक्त संघाचं हेडक्वार्टर आहे, त्याच्यामुळे फक्त इकडे आणण्यात आलं त्यांना, बाकी काही नाही. पण इकडली जनता ही प्रवीण दादा दटके यांच्या पाठीशी आहे, त्यांना निवडून आले. वारे कमाल. आपण पाहतोय की कुठंतरी संघाला आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना डिवचण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला आणि त्यामुळे हा सगळा प्रकार केला. त्यामुळे भाजपचे झेंडे दाखवले असं स्पष्टीकरण भाजपचे कार्यकर्ते देतात. खरं तर प्रियंका गांधीचे आज नागपूरमध्ये 2 रोड शो होते. पहिला रोड शो जो आहे तो शांतपणे पार पडला होता. मात्र दुसऱ्या रोड शोमध्ये ज्यावेळी हा रोड शो बडकस चौकात, जिथून संघाचं मुख्यालय अगदी हाकेच्या म्हणजे